हे स्टुडंट, दिस इज पूजा भोसले हियर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण रिवाईज करणार आहोत आपलं मटेरियल कॉस्ट चॅप्टर. ओके, सो मटेरियल कॉस्टमध्ये काय काय पाहिलेलं होतं आपण. मटेरियल म्हणजे काय, राईट. मटेरियल कुठल्या गोष्टींना म्हटलं जातं. मटेरियल म्हणजे की ज्या कुठल्याही गोष्टींचा वापर करून तुम्ही फिनिश्ड प्रोडक्ट तयार करू शकता त्यांना म्हटलं जातं मटेरियल. म्हणजे मटेरियल काय आहे तर हे पदार्थ आहेत, सबस्टन्स आहेत, ज्यांचा वापर आपण करणार आहोत आपलं फिनिश्ड गुड्स तयार करण्यासाठी. मग ते कुठलेही फिनिश्ड गुड्स असेल, तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्ही कुठला तरी पदार्थ बनवताय, काहीतरी प्रोडक्ट तयार करताय, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही ॲज अ फिनिश्ड गुड्स कन्सिडर करू शकता जेव्हा तुम्ही मटेरियलचा अभ्यास करताय. ओके, तर या सगळ्या गोष्टींना म्हटलं जातं मटेरियल. तर टाईप्स कुठले कुठले असतात मटेरियलचे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे असं मटेरियल जे की तुम्हाला प्रोडक्ट बघितल्यानंतर, जे काही फिनिश्ड गुड्स असतात ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की या सगळ्या प्रोडक्टला तयार करण्यासाठी हे मटेरियल लागलेलं आहे. ओके, तर त्या मटेरियलला तुम्ही डायरेक्ट मटेरियल म्हणू शकता किंवा ज्याची कॉस्ट तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता त्यांना डायरेक्ट मटेरियल म्हटलं जातं. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, जे मटेरियल सपोर्ट करतं फिनिश्ड गुड्स तयार होण्यासाठी किंवा करण्यासाठी. ते सपोर्टमध्ये असतं बट ते दिसत नाही. जेव्हा तुम्ही फिनिश्ड गुड्स पाहताय तेव्हा तुम्हाला ते लक्षात येत नाही की हे बनवण्यासाठी कुठले कुठले मटेरियल्स यूज केलेले असतील. तर त्या सगळ्या मटेरियलला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट मटेरियल. मी एक्झाम्पल दिलेलं होतं तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा की जेव्हा पण तुम्ही एखादं शर्ट्स पाहताय, एखादी शर्ट तुम्ही पाहताय की शर्ट कॉटनपासून बनलेलं आहे, त्याला बटन्स लागलेले आहेत, स्टिच केले, त्यामुळे तुम्हाला एवढं लक्षात येईल की तिथे थ्रेड पण यूज केलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत आहेत. बट ते शर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं की एक तर तुम्हाला कळलं की तिथे थ्रेड यूज केलेला आहे, सेकंड आहे कॉटन यूज केलेला आहे, आणि थर्ड तुम्हाला माहिती की बटन्स यूज केलेले आहेत. ओके, तर तुम्ही म्हणू शकता की हे मटेरियल या ठिकाणी यूज केलेलं आहे, म्हणजे ते डायरेक्ट मटेरियल झालं. तर इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, ज्या मशीनवरती ते शर्ट तुम्ही स्टिच केलेलं असणार आहे ते मशीन म्हणजे काय असेल, इनडायरेक्ट मटेरियल. ओके, म्हणजे जे की इन्वॉल्व असत नाही त्या प्रोडक्टमध्ये बट सपोर्ट करतं मटेरियल तयार करण्यासाठी, त्या मटेरियलला काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट मटेरियल. ओके, क्लिअर आहे. नाव सी नेक्स्ट पॉईंट, दॅट इज मटेरियल कंट्रोल. ओके, मटेरियल कंट्रोल पाहिलेलं होतं आपण. मटेरियल कंट्रोल म्हणजे नेमकं काय असतं किंवा याचे ऑब्जेक्टिव्स काय असतात हे आपण स्टडी केलेलं आहे. तरी रिवाईज करू आपण. मटेरियल कंट्रोल हे का केलं जातं बघा. अंडर स्टॉक अँड ओव्हर स्टॉक या दोन कॉन्सेप्ट असतात. ओके, तर सॉरी, अंडर स्टॉक म्हणजे काय की आपल्याकडे जे काही स्टॉक अवेलेबल असतं, मटेरियल अवेलेबल असतं किंवा असलं पाहिजे प्रोडक्ट, फिनिश्ड प्रोडक्ट तयार करण्यासाठी, त्यापेक्षा कमी जर आपल्याकडे स्टॉक अवेलेबल होऊ लागला तर त्याला अंडर स्टॉक म्हटलं जातं. ओव्हर स्टॉक म्हणजे काय, गरजेपेक्षा खूपच जास्त स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल आहे रॉ मटेरियलचा, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की ओव्हर स्टॉक आहे आपल्याकडे. ओके, तर मटेरियल कंट्रोल करणं म्हणजे काय, तर अंडर स्टॉक पण न होऊ देणं, त्याचबरोबर ओव्हर स्टॉकसुद्धा होऊ न देणं. म्हणजे काय, तर त्या मटेरियलला कंट्रोल करणं. कंट्रोल करणं म्हणजे काय, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉक इथे मॅनेज केला पाहिजे की ते ओव्हर स्टॉक पण नाही झालं पाहिजे आणि ओव्हर स्टॉक पण नाही झालं पाहिजे आणि अंडर स्टॉक पण नाही झालं पाहिजे. ओके, यामुळे काय होईल तर आपले जे लॉसेस आहेत ते या ठिकाणी आपण काय करू शकतो तर प्रोहॅबिट करू शकतो, ते होणार नाही त्याची काळजी या ठिकाणी घेऊ शकतो. पहा, अंडर स्टॉकमुळे आपल्याला लॉसेस कुठले होतात बघा, मनी लॉसेस होतात. ऑफकोर्स मनी लॉसेस होतात बट इनडायरेक्टली होतात. ओव्हर स्टॉकमुळे सुद्धा आपल्याला काय मनी लॉसेस होतात आणि हेच लॉस आपल्यासाठी जास्त इफेक्टिव्ह असणार आहेत, है ना. ॲज अ बिझनेसमॅन आपल्याला याकडे लक्ष द्यावं लागतं. तर अंडर स्टॉकचा बघा कशा पद्धतीने म्हणते मी. अंडर स्टॉक म्हणजे काय, जेव्हा तुम्ही फिनिश्ड प्रोडक्ट तयार करत असाल, कुठले फिनिश्ड स्टॉक तुम्ही बनवत असाल, है ना, तर फिनिश्ड गुड्स तुम्ही या ठिकाणी बनवत असाल तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम असतो, है ना. तुम्ही मटेरियल तयार करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, रॉ मटेरियल लागणार आहे, है ना. तर रॉ मटेरियल जे तुम्हाला अवेलेबल होतं त्याचं जर अंडर स्टॉक झालं असेल तर तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे का मटेरियल, ऑफकोर्स नसणार आहे. मग तुम्ही रॉ मटेरियलपासून फिनिश्ड गुड्स कसे तयार करणार, जर तुमच्याकडे हे अवेलेबलच नाही आहे रॉ मटेरियल, तर तुम्ही फिनिश्ड गुड्स तयार करू शकता का, नाही करू शकत. बट आपल्याकडे काही फिक्स्ड कॉस्ट असतात. फॉर एक्झाम्पल लेबर आहेत, बिल्डिंग आहे, है ना,
त्याचबरोबर आपल्याकडे लाईट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तर चालूच राहणार आहेत. हे काय आहे आपलं फिक्स्ड असणार आहे. हे तुम्ही तिथं लेबर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी यूज होणारच आहेत है ना. म्हणजे हे कंटिन्युअसली खर्च होत आहे आपलं. फक्त रॉ मटेरियल नसल्यामुळे आपण काय तर फिनिश्ड गुड्स तयार करू शकलेले नाहीत. म्हणजे हे जे आपलं कॉस्ट इथं इन्कर्ड होतं हे काय होतं तर आपल्यासाठी लॉसेस आहेत है ना. हे लॉसेस आहेत कारण हे अवेलेबल आहेत बट रॉ मटेरियल नसल्यामुळे प्रोडक्टच नाही तयार झालं. मग आपल्यासाठी विनाकारण आपण लेबरला या ठिकाणी पे केलं, बिल्डिंगला पे केलं, त्या ठिकाणी लाईट्स जे काही वॉचमन फी सगळं आपण पे केले जे की फिक्स असणार आहे ना. तर या पद्धतीचे लॉसेस तुम्हाला होणार आहेत. हे तर डन आहे. त्याचबरोबर आणखीन एक लॉस असणार आहे की एखादा जर कस्टमर आला तुमच्याकडे, क्लायंट आला तुमचा आणि त्यांनी सांगितलं की इतके त्याला स्टॉक हवा आहे, इतका त्याला फिनिश्ड गुड्सचा स्टॉक हवा आहे आणि तुमच्याकडे अवेलेबलच नसणार आहे ना. एकदा जर तुम्ही त्या प्रोडक्टचं तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तो कस्टमर दुसऱ्यांकडे जाणार आहे. एकदा तो दुसरीकडे गेला तर तुमच्याकडे येईल याची गॅरंटी नाही है ना. म्हणजे आपलं मार्केटमध्ये जे गुडविल होतं ते सुद्धा इथे काय झालं डाऊन झालेलं आहे. अशा पद्धतीचे आपल्याला काय होतात लॉसेस होतात अंडर स्टॉकमुळे. ओव्हर स्टॉकमुळे काय बघा, खूप जास्त स्टॉक असेल तर पेरिशेबल गुड्स असतील तुमचे तर ते त्या ठिकाणी काय होणार आहेत वेस्टेज होणार आहे. त्यांचं चोरी होण्याची शक्यता आहे, काही होऊ शकतं है ना. तर वेस्टेज होऊ शकतात, ते खराब होऊ शकतात. तर या पद्धतीचं काय होतं इथं आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यासाठी मटेरियल कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर आपण या ठिकाणी मेथड्स पाहिलेल्या होत्या मटेरियल कंट्रोलच्या. पहा कुठल्या कुठल्या मेथड्स होत्या. मेथड्स म्हणण्यापेक्षा टेक्निक यूज करतो आपण मटेरियल कंट्रोल करण्यासाठी. तर फर्स्ट टेक्निक आपण पाहिलेली होती ABC टेक्निक, राईट. ABC टेक्निक डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी जे लेक्चर अपलोड केलेलं आहे फक्त 9 मिनिटाचं लेक्चर आहे, ते पाहिलं तरी तुमची कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होईल. यावरती काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स वगैरे विचारले जात नाहीत, त्यामुळे आपण इथे कन्सिडर नाहीत करणार आहोत. तुम्ही ते लेक्चर पाहिलं तर तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. नाव सी स्टॉक लेवल ओके. आणि थर्ड टेक्निक आपण पाहिलेली होती EOQ ओके. या 3 टेक्निक्स आहेत. या 3 टेक्निकमध्ये स्टॉक लेवल जी टेक्निक आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत, रिवाईज करणार आहोत एकंदरीत ओके. तर स्टॉक लेवल म्हणजे काय असते. स्टॉक लेवलमध्ये एक तर क्लिअर आहे की स्टॉक लेवल या शब्दामध्ये तुम्हाला एवढी गोष्ट तरी क्लिअर होते की हा कुठल्या तरी लेवलशी रिलेटेड असणार आहे, राईट. म्हणजे वेगवेगळ्या लेवल्स असणार आहेत. या ठिकाणी स्टॉक लेवल म्हटल्यानंतर काय तर हे लेवल हे स्टॉकशी रिलेटेड असणार आहे. जे काही आपल्याकडे रॉ मटेरियल असतं त्यांच्या लेवलशी रिलेटेड ही टेक्निक असणार आहे है ना. क्लिअर आहे बघा. तर यामध्ये जेव्हा तुम्ही स्टॉक लेवलचा अभ्यास करताय, स्टॉक लेवल, देन तुम्हाला या ठिकाणी 3 लेवलचा अभ्यास करावा लागतो ज्या की महत्त्वाच्या आहेत. अशा तर खूप लेवल आहेत पण महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या लेवल आहेत पहा. फर्स्ट लेवल आहे आपली मिनिमम लेवल, सेकंड मॅक्झिमम लेवल, थर्ड रीऑर्डर, अतिशय महत्त्वाची रीऑर्डर लेवल. या रीऑर्डर लेवलवरती आपल्या बाकीच्या 2 लेवल ठरलेल्या असतात ओके. ॲव्हरेज लेवल. या सगळ्या ॲव्हरेज लेवल किंवा या सगळ्या लेवल असणं किंवा या सगळ्या लेवल माहिती असणं फार गरजेचं असतं. पहा की तुमचा एखादा बिझनेस आहे, कन्सिडर करा की तुमचा बिझनेस आहे, तुम्ही फिनिश्ड गुड्स तयार करणार आहेत आणि पूर्ण वर्षभराच्या काळासाठी तुम्हाला 10,000 युनिट्स लागत आहेत रॉ मटेरियलचे ओके. सो या ठिकाणी एवढे युनिट्स तुम्हाला लागणार असतील त्यावेळेस आपल्याकडे असतं एक स्टोअर करण्यासाठी स्टोअर हाऊस असतं, राईट, जिथे तुम्ही तुमचं मटेरियल स्टोअर करणार आहात. तर या ठिकाणी तुम्ही मटेरियल स्टोअर करताना एक लेवल असते ती म्हणजे मॅक्झिमम लेवल. मॅक्झिमम लेवल म्हटल्यानंतर काय की जास्तीत जास्त तुम्ही किती मटेरियल त्या स्टोअर हाऊसमध्ये कीप करू शकता त्याची लेवल, म्हणजे मॅक्झिमम किती मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी कीप करता येतं. त्यानंतर एक लेवल तुम्ही ठरवता मिनिमम ओके, मिनिमम लेवल, राईट.
तर पहा, जेव्हा पण तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल, जेव्हा पण तुम्ही बिझनेसमध्ये युनिट्स यूज करताय, हे या ठिकाणी आपण 10,000 कन्सिडर केलेले आहेत, तर त्यावेळेस ह्या लेवल माहिती असणं गरजेचं असतं. का गरजेचं असतं? की यापेक्षा जास्त स्टॉक आपल्याकडे असला नाही पाहिजे आणि यापेक्षा कमी स्टॉक आपला झाला नाही पाहिजे, याकडे आपल्याला नेहमी लक्ष द्यावं लागतं. ॲव्हरेज म्हणजे या ठिकाणी असेल तुमचा ॲव्हरेज लेवल. ओके, बघा, जेव्हा तुमच्याकडे स्टॉक, तुम्ही काय करताय की 10,000मधनं काही ना काहीतरी ऑर्डर करत असता. 10,000चे 10,000 पूर्ण ऑर्डर नाही करत आपण युनिट्स, रॉ मटेरियल आपण ऑलवेज ऑर्डर देतो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, अँड देन आपण काय करतो तर स्टोअर करतो आपल्याकडे असलेल्या स्टोअर हाऊसमध्ये, राईट. तर जेव्हा तुम्ही मटेरियल स्टोअर करण्यासाठी मागवताय, तर ती जी लेवल आहे ती तुम्हाला कशी ठेवावी लागेल, तर मॅक्झिममपेक्षा कमी आणि मिनिममपेक्षा जास्त ठेवावी लागते. जर तुम्ही 10,000मधले पहा की 500 युनिट्स इतके एका टायमिंगला ऑर्डर केले असतील, तर हे जे मटेरियल तुम्ही ऑर्डर केलेले आहेत, तर ते मॅक्झिमम किती असतील, 500. यापेक्षा जास्त तुम्ही मटेरियल नाही ठेवलं पाहिजे. मिनिमम किती आहे तर कन्सिडर करा की मिनिमम तुमचं मत आहे की 60 युनिट्स. ओके, तर या पद्धतीने तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये 60 युनिट्स जर राहत असतील, तर तुम्हाला आता यापुढे काय होणार आहे तर प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे अंडर स्टॉकिंगचा. जर 500 युनिट्स तुमच्याकडे असतील, तर तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता की आता तुम्हाला जास्त स्टॉकची गरज नाही, तर तुम्ही या ठिकाणी निवांत राहू शकता. तुम्हाला आता ऑर्डर करण्याचं बिलकुल पण टेन्शन नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही मटेरियल यूज करत जाल, ते मटेरियल काय होत जाईल, कमी कमी होत जाईल आणि ते ॲव्हरेज लेवलवरती येणार आहे. येथे लक्षात, जेव्हा ॲव्हरेज लेवलवरती येईल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं या ठिकाणी कॉन्शियस होणं स्टार्ट करावं लागेल. का? कारण आता तुमचं मटेरियल जर मिनिमम लेवलपर्यंत गेलं, तर तुम्हाला पुढे काय तर अंडर स्टॉकिंगचा प्रॉब्लेम फेस करावा लागेल, राईट. तर मॅक्झिमम लेवल ही अशी लेवल असते ज्या ठिकाणी आपल्याला स्टॉकिंगचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, बिझनेस स्टॉप होण्याचा प्रॉब्लेम होणार नाही, राईट. ॲव्हरेज लेवल म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की आपलं जे वर्किंग चालू आहे ते स्मूथ चालू आहे. ओके, आपल्याकडे ॲव्हरेज स्टॉक अवेलेबल आहे, बट जसं जसं ॲव्हरेज स्टॉकपेक्षा तुमचा स्टॉक कमी होत जाईल, तसं तसं तुम्ही काय करताय आता प्रॉब्लेमकडे जात आहे. येते लक्षात, म्हणजे तुम्ही मिनिमम लेवलवरती आलात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अंडर स्टॉकचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. यामध्येच हा जो पूर्ण गॅप आहे याच्यामध्ये कुठंतरी आपलं रिऑर्डर लेवल असतं. रिऑर्डर लेवल म्हणजे काय की असं लेवल ज्या ठिकाणी तुम्ही तुमची नवीन ऑर्डर देऊ शकता. ओके, रिऑर्डर लेवल म्हणजे अशी लेवल असते की त्या ठिकाणी किंवा तितकं मटेरियल उरल्यानंतर तुम्ही दुसरी ऑर्डर देणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी 500 ते 60पर्यंतचं मी सांगितलं, या ठिकाणी कुठंतरी पहा की 150 युनिट्स उरत आहेत. फक्त हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पाहिजे, 150 युनिट्स उरत आहेत आणि आपण याला म्हटलं रिऑर्डर लेवल. म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा 500 युनिट्स ऑर्डर केले होते, ते यूज करणं स्टार्ट केलं, त्याच्यानंतर आता तुमच्याकडे 150, एक 2 आठवड्यांनी तुमच्याकडे 150 युनिट्स उरलेले आहेत. जेव्हा तुमच्याकडे 150 युनिट उरतील तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, इथं रिऑर्डर करणं गरजेचं आहे. येते लक्षात, कारण यापेक्षा कमी जर तुमच्याकडे युनिट्स राहू लागले तर तुम्ही प्रॉब्लेम फेस करू शकता. तर त्याला म्हटलं जातं रिऑर्डर लेवल. ओके, गॉट इट. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या ऑर्डर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं नाही लक्षात राहिलं तरीसुद्धा फॉर्म्युला थ्रू तुम्ही ह्या सगळ्या लेवल्स काढू शकता, बट तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे की या सगळ्या लेवलची स्टडी करणं का गरजेचं असतं किंवा काय असतात नेमकं ह्या ऑर्डर लेवल, किंवा तुम्ही कधी रिऑर्डर लेवल डिसाईड करता. रिऑर्डर लेवल डिसाईड केल्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय असतं, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये परत एकदा रिवाईज करणार आहोत. बट या ठिकाणी तुम्ही फक्त आणि फक्त लेवलचा अभ्यास करा. लेवल म्हणजे काय किंवा कुठल्या कुठल्या लेवल्स आपल्याकडे असतात ज्या की एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखादं बिझनेस ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही ते मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू या लेवल्सवरती. सी, दिस इज युअर प्रॉब्लेम. ओके, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट व्हेरियस स्टॉक लेवल्स. तर या इन्फॉर्मेशनवरनं तुम्हाला या सगळ्या डिफरंट लेवल्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, म्हणजे काय तर मॅक्झिमम
म्हणजे मॅक्स टू मॅक्स आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किती स्टॉक स्टोअर करू शकतो आणि किती स्टॉक आपण स्टोअर करून ठेवला पाहिजे, त्याला काय म्हटलं जातं, मॅक्झिमम लेवल. मिनिमम लेवल म्हणजे काय, की जितका स्टॉक आहे, मिनिमम लेवल म्हणजे असा स्टॉक असणार आहे की त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला स्टॉक होऊच द्यायचा नाही आहे, है ना. त्या लेवलच्या खाली तुम्हाला जायचंच नाही, त्याला काय म्हटलं जातं, मिनिमम लेवल. ॲव्हरेज लेवल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्याकडे असलेला जो स्टॉक आहे तो बेटर लेवलवरती आता स्टे करतोय. ओके, त्याच्यानंतर एक लॉस लेवल असते जे की आपल्याला गरजेचं नाही या ठिकाणी स्टडी करणं. त्यानंतर आपण पाहिले की रिऑर्डर लेवल. रिऑर्डर लेवल म्हणजे अशी लेवल ज्या ठिकाणी तुम्ही न्यू ऑर्डर देणं किंवा नवीन ऑर्डर प्लेस करणं हे गरजेचं असतं, त्याला म्हटलं जातं रिऑर्डर लेवल. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे पहा या ठिकाणी दिलेली आहे, ही अशी क्वांटिटी आहे जी रिऑर्डर लेवल तुम्हाला मिळाल्यानंतर ऑर्डर करावी लागते. ओके, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी इन डिटेलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करते वेळेस परत एकदा सांगणार आहे की रिऑर्डर क्वांटिटी काय असते. उद्याच्या लेक्चरमध्ये तर आपण पूर्ण डिटेलमध्ये परत एकदा घेणारच आहोत. ओके, नाऊ लेट्स स्टार्ट टू सॉल्व अवर प्रॉब्लेम. ओके, पहा इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे. मॅक्झिमम युजेस 160 युनिट्स. जास्तीत जास्त तुम्ही एका आठवड्यामध्ये युनिट्स किती यूज करताय, 160. ओके, मी या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेईन जेणेकरून की मला सॉल्व करते वेळेस प्रॉब्लेम कमी येईल. ओके, 160 जास्तीत जास्त किती, 160 युनिट्स या ठिकाणी काय केलेले आहेत, आपण कन्झ्युम केलेले आहेत एका वीकमध्ये. देन मिनिमम युजेस किती आहेत, 60 युनिट्स. ओके, मिनिमम 60 युनिट्स. कमीत कमी मला एका आठवड्यात 60 युनिट्स तरी लागतातच. ओके, त्यानंतर काय दिलं आहे बघा, नॉर्मल युजेस 105 युनिट्स. 105 युनिट्स हे काय आहेत, नॉर्मली मला लागणारच आहेत. ओके, आणि त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, रिऑर्डर क्वांटिटी. ओके, रिऑर्डर क्वांटिटी. नाव सी नेक्स्ट इज नॉर्मल युजेस झालेले. रिऑर्डर क्वांटिटी किती आहे, 650 युनिट्स. रिऑर्डर क्वांटिटी, रिऑर्डर क्वांटिटी किती आहे आपली, 650 युनिट्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डिलिव्हरी पिरियड 2, 3, 4 वीक्स. म्हणजे काय, मिनिमम किती आहे 2, मॅक्झिमम किती आहे 4 अँड नॉर्मल किंवा ॲव्हरेज ज्याला म्हटलं जातं ते आहे 3. ओके, ही इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन केलेली आहे प्रॉब्लेममध्ये. तर प्रॉब्लेम सॉल्व करू आपण या ठिकाणी व्यवस्थित विथ द यूज ऑफ डिफरंट फॉर्म्युलाज. ओके, तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं काय आहे, तर वेगवेगळे लेवल्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. ओके, कुठले कुठले लेवल्स आहेत, मिनिमम, मॅक्झिमम अँड रिऑर्डर लेवल, ॲव्हरेज लेवल. ओके, तर सर्वप्रथम आपण महत्त्वाची लेवल कुठली आहे, तर रिऑर्डर लेवल, जे की माहिती असणं गरजेचं आहे नेक्स्ट लेवल फाइंड आउट करण्यासाठी. रिऑर्डर लेवल. ओके, रिऑर्डर लेवल इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितलेला होता मी, इज इक्वल टू मॅक्झिमम consumption into maximum reorder period. ओके, पहा आपल्याकडे प्रॉब्लेममध्ये सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे, 160 युनिट्स. 160 युनिट्स इंटू मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड. पहा मिनिमम 2 वीक्स आहे, मॅक्झिमम 4 वीक आहे, नॉर्मल 3 वीक आहे. तर आपल्याला पाहिजे काय, मॅक्झिमम वीक किती आहेत, 4 वीक्स. ओके, सो आन्सर येईल 640 युनिट्स. तर रिऑर्डर लेवल आपली काय आहे, 640 युनिट्स. तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा 640 इतके युनिट्स रिमेंड असतील, स्टॉकमध्ये अवेलेबल असतील, तेव्हा तुम्ही रिऑर्डर करणं गरजेचं आहे, असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघा, मॅक्झिमम लेवल. पहा मॅक्झिमम लेवल म्हणजे काय, मी हे सगळं इन डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही एकदा जाऊन ते लेक्चर्स बघा जे की आपण फर्स्ट टाइम घेतलेले आहेत. तिथं खूप डिटेलमध्ये या कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत. हे फक्त मी या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवते तुम्हाला. मॅक्झिमम लेवलचा आपण या ठिकाणी काय फॉर्म्युला पाहिलेला होता, रिऑर्डर लेवल प्लस
रीऑर्डर क्वांटिटी मायनस, या ठिकाणी पहा मिनिमम कंझम्पशन, शॉर्टमध्ये लिहिते मी कंझम्पशन, इंटू मिनिमम रीऑर्डर पिरियड. ओके, हा आहे फॉर्म्युला आपला मॅक्झिमम लेवलचा. ओके, ज्या ठिकाणी रीऑर्डर माहिती असणं गरजेचं आहे. आपण आत्ताच फाइंड आउट केले 640 युनिट्स प्लस रीऑर्डर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. रीऑर्डर क्वांटिटी 650 युनिट्स, 650 युनिट्स मायनस मिनिमम कंझम्पशन. पहा मिनिमम कंझम्पशन या ठिकाणी 160 मॅक्झिमम आहे, 105 आपलं नॉर्मल आहे, अँड 60 युनिट्स हे काय आहे मिनिमम कंझम्पशन आहे. सो 60 युनिट्स इंटू पहा मिनिमम पिरियड, मॅक्झिमम पिरियड अँड नॉर्मल पिरियड दिलेला आहे. तर मिनिमम किती आहे तर 2 वीक्स इतका आहे. म्हणजे 2 वीकमध्ये तुमचा ऑर्डर या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. जेव्हा तुम्ही ऑर्डर देताय तर ती ऑर्डर तुमची कमीत कमी 2 वीकमध्ये पूर्ण होईल. म्हणजे 2 वीकमध्ये तुमचं स्टॉक तुम्हाला आणून दिलं जाईल. जे काही मटेरियल तुम्ही मागवलेलं असेल ते, तर कमीत कमी 2 वीक लागतील. नॉर्मली 3 वीक्स लागू शकतात आणि जास्तीत जास्त 4 वीक्समध्ये तुमचं मटेरियल तुम्हाला अवेलेबल केलं जाईल. ओके, सो 640 प्लस 650 and 90. ओके, मायनस 120 इज इक्वल टू वॉट 71. ओके, 1170 इतके युनिट्स काय होतील या ठिकाणी आपले उरणार आहेत, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता मॅक्झिमम लेवल. जेव्हा तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये 1170 इतके युनिट्स अवेलेबल असतील तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुमचा जो बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जितका स्टॉक लागणार आहे तितका फुल्ली आपल्याकडे अवेलेबल आहे. इनफॅक्ट आपल्याकडे इतका अवेलेबल आहे की आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. ओके, इतका म्हणजे मॅक्झिमम लेवल आपल्याकडे आता ऑर्डर किंवा मॅक्झिमम लेवलमध्ये आपल्याकडे काय मटेरियल अवेलेबल आहे. नेक्स्ट मिनिमम लेवल. ओके, सो मिनिमम लेवल इज इक्वल टू काय सांगितलेलं होतं मिनिमम लेवलचा फॉर्म्युला मी, रीऑर्डर लेवल मायनस इन ब्रॅकेट नॉर्मल कंझम्पशन इंटू नॉर्मल रीऑर्डर पिरियड. ओके, सी या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. तर रीऑर्डर लेवल आपण फाइंड आउट केले 640 युनिट्स मायनस नॉर्मली कंझम्पशन किती सांगितलेलं आहे बघा 105 युनिट्स इंटू नॉर्मल रीऑर्डर पिरियड किती आहे तर 3 वीक्स इतका आहे. ओके, 3 वीक. 640 105 इंटू 3 इज इक्वल टू 350. सो आपल्याकडे आन्सर आहे 325 युनिट्स. तर हे युनिट्स आहे तुमचे मिनिमम. म्हणजे जेव्हा तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये 325 इतके युनिट्स असतील तर तुम्ही समजायचे की यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे अंडर स्टॉकचा. ओके, तर यापेक्षा कमी तुम्हाला बिलकुल पण आपल्याकडे युनिट्स कमी होऊ द्यायचे नाहीत. त्याला काय म्हटलं जातं मिनिमम लेवल. यापेक्षा कमी तुमच्याकडे लेवल असू शकत नाही आणि असली नाही पाहिजे. नाव लास्ट वन इज 4th ॲव्हरेज लेवल. ॲव्हरेज लेवलचा फॉर्म्युला सिम्पल आहे, मिनिमम लेवल प्लस मॅक्झिमम लेवल डिवायडेड बाय 2. ओके, सो मिनिमम लेवल किती फाइंड आउट केलेली होती आपण. I think minimum level is 325 plus maximum was 1170 units divided by 2. Okay, so it will be 1495 divided by 2. So answer येईल आपलं 747.5 युनिट्स. ओके, तर याला तुम्ही काय म्हणू शकता 747 अप्रॉक्सिमेटली. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आन्सर देऊ शकता.